ताम्रगड प्रतिष्ठान आयोजित मॅरेथॉनमध्ये 300 पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग. प्रतीक पाटील, जान्हवी मोहनगेकर, मोहन पाटील, भूमी बेळगावकर यांच्यासह अनेकांचं यश. तहसीलदार राजेश चव्हाण यांनीही सलग दुसऱ्या वर्षी 10 किलोमीटर धावून दिली प्रेरणा. चंदगड तालुक्यातील कोवाड येथे ताम्रगड प्रतिष्ठानतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध गटातील तब्बल 300हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा शुभारंभ तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, ॲडव्होकेट हेमंत कोलेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष NR पाटील आणि नरसू पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिग्विजय कुराडे होते. युवा गटात म्हाळेवाडीच्या प्रतीक किरण पाटीलने, महिला गटात किनीच्या जान्हवी मोहनगेकरने, कुमार गट मुलांमध्ये हाजगोळीच्या मोहन वैजू पाटीलने, मुलींमध्ये भूमी किरण बेळगावकरने, बालवीर गटात कारवेच्या वेदांत युवराज पाटीलने तर मुलींच्या गटात विजनेच्या शोभवी शांताराम जाधवने प्रथम क्रमांक पटकावला. अन्य विजेत्यांमध्ये युवा गटात मारुती डोंबले, बाबू गावडे, भावेश पाटील, महादेव पाटील, रणजित गडदे, अनिल गावडे, अथर्व नागरदळेकर यांचा समावेश होता. महिला गटात नूतन बोंगाळे, प्रेरणा जोशीलकर, विद्या बिर्जे, रसिका पाटील तर कुमार व बालवीर गटातील अनेक खेळाडूंनी यश मिळवले. विजेत्यांना मेडल, स्मृतिचिन्ह आणि रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे पंच म्हणून प्राध्यापक RT पाटील, नरेंद्र हिशोबकर, PJ मोहनगेकर, निवृत्ती बेंडके, VR मोहनगेकर, निवृत्ती पाटील, दादा भोगुलकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन नामदेव धनकुटे यांनी केले तर आभार पद्माकर गवेकर यांनी मानले. या स्पर्धेतील एक विशेष आकर्षण म्हणजे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्वतः 10 किलोमीटर अंतर धावत पूर्ण करून स्पर्धकांसमोर आदर्श ठेवला. त्यांच्या धावण्याने अनेक नागरिकांनीही सहभाग घेत प्रेरणा मिळवली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.